नाशिकमध्ये वाढत्या गुन्हेगारीनंतर आता पोलीस देखील ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळते। शहरामध्ये असलेल्या ज्या अनधिकृत टपऱ्या आहेत त्या टपऱ्या हटवण्याचं काम सध्या नाशिक शहराच्या विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये सुरू आहे। मी सध्या नाशिकच्या पंचवटी परिसरामध्ये आहेत। आरटीओ परिसरामध्ये देखील आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी अनधिकृत ज्या टपऱ्या होत्या त्या टपऱ्या काढून या ठिकाणी आता पोलिसांची थेट कारवाई पाहायला मिळत आहे। खरं तर अनेक ठिकाणी या ठिकाणी सराईत गुन्हेगार असतील किंवा काही इतर टबाळखोर असतील त्यांचे हे अड्डे या ठिकाणी असल्याचं पोलिसांच्या तपासणीमध्ये या ठिकाणी समोर आलेलं होतं आणि त्यानंतर पोलिसांच्या माध्यमातून आता ही संपूर्ण कारवाई जी आहे ती सुरू करण्यात आलेली आहे। शहरातल्या विविध पोलीस ठाणे हद्दीमध्ये देखील अशा पद्धतीची कारवाई आता सुरू राहील। या संदर्भात सूचना ज्या आहेत ते पोलीस आयुक्तांनी दिल्यानंतर आता संपूर्ण नाशिक शहरामध्ये जे अनधिकृत टपरे आहेत अनधिकृत जे दुकानं आहेत त्या ठिकाणी हटवण्याचं काम सुरू आहे। माझ्यासोबत पोलीस उपायुक्त मोनिका राऊत मॅडम आहेत। मॅडम, खरं तर नाशिकमध्ये वाढती गुन्हेगारी एका बाजूला पाहायला मिळते, पोलिसांची कारवाई पाहायला मिळते, कशा पद्धतीने अनधिकृत जे टपरे आहेत ते आपण हटवतोय? आज नाशिक पोलिसांनी महानगरपालिकेच्या मदतीने जे गुन्हेगारांचे आश्रय घेण्याचे अड्डे होते किंवा ज्या ठिकाणी ते अनधिकृतरित्या दारू पीत बसत होते अशा सर्व ठिकाणी कारवाई करण्याच्या अनुषंगाने पाऊल उचललेलं आहे। त्याच्यातला आजचा हा पहिला टप्पा आहे आणि या टप्प्यामध्ये आम्ही यशस्वीरित्या असे गुन्हेगारांचे अड्डे या ठिकाणी नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहोत। तर एका बाजूला कॉम्बिंग ऑपरेशन सुरू आहे आणि इतर ज्या महत्त्वाच्या कारवाई आहेत त्या देखील या ठिकाणी सुरू असल्याचं पाहायला मिळते। आपण जर बघितलं तर स्वतः पोलीस आयुक्त देखील या ठिकाणी दाखल झालेले आहे। मोठा फौजफाटा पोलिसांचा पाहायला मिळतोय। संपूर्ण पंचवटी परिसर असेल किंवा इतर परिसर असेल त्या ठिकाणी ह्या कारवाई सुरू आहेत। स्वतः पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरलेले आहेत आणि स्वतः पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून ज्या शहरातल्या अनधिकृत टपऱ्या आहेत ते या ठिकाणी हटवण्यात येत आहे। गुन्हेगारांना या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा आश्रय मिळू नये यासाठी ही पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचं पाहायला मिळतंय। स्वतः पोलीस आयुक्त देखील आता रस्त्यावर उतरून पोलिसिंग करताना पाहायला मिळत आहे। त्यांच्यासोबत संपूर्ण पोलीस अधिकाऱ्यांची टीम असेल, प्रत्येक पोलीस ठाण्याचे या ठिकाणी संबंधित अधिकारी असतील, कर्मचारी असतील आणि त्यासोबत नाशिक महानगरपालिकेचे देखील पथक या ठिकाणी पाहायला मिळते। अनधिकृत ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्या हटवण्यासाठी या ठिकाणी ही कारवाई सुरू आहे। सकाळपासून अनेक शहरातल्या विविध पोलीस ठाण्यातल्या हद्दीतली ज्या टपऱ्या आहेत त्या टपऱ्या हटवल्या जात होत्या आणि त्या ठिकाणी स्वतः पोलीस आयुक्त यांच्या निदर्शनामध्ये वाढत्या गुन्हेगारीनंतर हेच ते टबाळखोरांचे आश्रयस्थान आहेत हे समोर आलेलं होतं आणि त्यानंतर ही संपूर्ण कारवाई जी आहे ते या ठिकाणी करण्यात येत आहे। आपण जर पाहिलं तर स्वतः पोलीस आयुक्तांच्या माध्यमातून ही कारवाई सुरू झालेली आहे। सर्व अधिकारी, वरिष्ठ अधिकारी हे आता आपल्याला थेट रस्त्यावर उतरून काम करताना पाहायला मिळतंय। एकूणच शहरातली वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांसमोर मोठं आव्हान या ठिकाणी निर्माण झालेलं आहे आणि स्वतः पोलीस आयुक्त देखील आता थेट रस्त्यावर उतरून या ठिकाणी कारवाई करताना पाहायला मिळते। पंचवटी परिसरामध्ये देखील अशा पद्धतीची कारवाई या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि एकूण जर पाहिलं तर शहरातले महत्त्वाचे पोलीस ठाणे आहेत या ज्या ठिकाणी हे अनधिकृत टपऱ्या वगैरे इतर जे होतं त्या ठिकाणी हटवण्याचं काम सुरू आहे। माझ्यासोबत पोलीस आयुक्त आहेत। सर, खरं तर स्वतः आपण मैदानात उतरून आता ही सगळी कारवाई करताय, गुन्हेगारांचे हे अड्डे आहेत, एकूण कशा पद्धतीने संपूर्ण अनधिकृत टपऱ्या हटवले जात आहेत? ज्या ठिकाणी अनधिकृत किंवा जे टवाळखोर किंवा ज्या ठिकाणी दारू पिऊन काही जे गुंड लोक वगैरे बसतात किंवा ज्या ठिकाणी परमिशन नाही आहे, दारू पितात, त्यामुळे लोक बरेच बाहेर हे करतात, तर त्या सगळ्यांवर आज कॉर्पोरेशननी कारवाई केलेली नाशिक महानगरपालिकेने आणि त्याच्याबद्दल आम्ही नाशिक महानगरपालिकेचे आभारी आहोत। नक्कीच, खरं तर पोलीस जे आहे ते आता रस्त्यावर उतरल्यानंतर नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून जे पथकं आहेत त्यांची देखील मदत घेतली जात आहे आणि स्वतः पोलीस या ठिकाणी उतरून ही संपूर्ण कारवाई करत असल्याचं आपल्याला एकूणच पाहायला मिळत आहे। कॅमेरामन मयूर बारकेचे सह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।